जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून नागरिकांसाठी गंभीर धोक्याचा विषय ठरत असून दिवसाढवळ्या रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे। अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिक जखमी होत असून काही घटनांमध्ये जीवितहानी सुद्धा झाली आहे। याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडे तातडीने याबाबत उपाययोजना करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दरवर्षी वाढत असून जळगाव महानगरपालिकेने नियुक्त केलेली एजन्सी आणि कर्मचाऱ्यांकडे अनुभवाचा अभाव दिसून येत आहे। पकड मोहीम राबविताना त्यांच्याकडे असलेली उपकरणे जुनी व अपुरी असल्याने ही मोहीम निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप करण्यात आला असून नागरिकांच्या रोजच्या प्रवासात अनपेक्षित हल्ल्याचा धोका वाढला आहे। या निवेदनात नुकताच घडलेला एक धक्कादायक घटनेचा उल्लेख करण्यात आला असून ज्यात 5 वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला करीत लचके तोडल्याची त्यामध्ये उल्लेख करण्यात आला असून त्याला गंभीर दुखापत झाली होती। लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व जखमींना 10,000 रुपये भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष एजाज मलिक, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष डॉक्टर संग्रामसिंग सूर्यवंशी, किरण राजपूत, रिंकू चौधरी, अशोक लाडवंजारी, गौरव वाणी, डॉक्टर रिजवान खाटिक, गौरव वाणी, मतीन सय्यद, प्रसाद पाटील, गणेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती। आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे।